पुंडलिकरायांनी काय केलं होतं? तपश्चर्या नाही, पुंडलिकरायांनी फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा केली. माय बापे केवळ कासी तिने न जावे तीर्थासी. आई वडिलांची सेवा करा, तीर्थाटन करण्याची गरज नाहीये हो. बस अहो, जीवनामध्ये आपल्याला ज्यांनी हाडाची काढ रक्ताचं पाणी करून पोचलं त्यांच्यासाठी जर आपण वृद्धाश्रमाचे दरवाजे जर उघडत असू तर आपल्यासारखे पापी आपणच आहे. मी म्हणते नरकात नाही, तुम्हाला कुठंच जागा नाही मिळणार. बस याच्यासारखं महान पाप दुसरं कुठलंच नसू शकतं. पहा, आई प्रत्येकाला कळाली, पण तो बापही कुठंतरी कळणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला माहितीये लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, हे सगळ्यांनाच माहितीये, पण तो बापही कुठंतरी कळायला पाहिजे ना. पहा, आई मला भूक लागली म्हटल्या बरोबर 3 वेळेचं अन्न देणारी आई प्रत्येकालाच दिसते हो, प्रत्येकालाच दिसते. पण त्याच्या पुढच्या 3 पिढ्यांनी बसून खाल्लं पाहिजे म्हणून जो बाप हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करतो, तो बाप आज किती मुलांच्या लक्षात आहे. कधीतरी विचार केला पाहिजे या गोष्टीचा, कधीतरी. अहो, मुलाला जर नोकरी लागली ना तर गावभर पेढे वाटणारी माय प्रत्येकालाच दिसते. मुलाला नोकरी लागली ना, गावभर पेढे वाटणारी माय प्रत्येकालाच दिसते. पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून वेळे प्रसंगी त्या साहेबाचे पाया पडण्याची दानत सुद्धा जो बाप ठेवतो, तो बाप आज किती मुलांच्या लक्षात आहे. विचार केला पाहिजे. अहो, आमच्या शेतातून जर दुसऱ्याच्या बांधावर जर बैल गेला, आमच्या बांधावरून दुसऱ्याच्या बांधावर साधा 4 पायाचा बैल गेला, आमच्या बापाने नुसतं म्हणावं हाय खो असं म्हटल्याबरोबर तो बैल दुसऱ्याच्या बांधावर गेलेला आमच्या बांधावरती परत येतो. पण तोच बाप ज्यावेळेस सांगतो बाळा हे करू नको, बाळा दारू पिऊ नको, बाळा व्यसन करू नको, आणि तो काळजाचा तुकडा ज्यावेळेस ऐकत नाही, मला सांगा माई बाप त्या बापाच्या जीवाला काय वाटत असेल? विचार केलाय का कधीतरी आपण या गोष्टीचा? अहो, आई तुम्हाला आहे, आई मला आहे. माझे तरुण मित्र मंडळी येत आहेत. आई तुम्हाला आहे, आई मला आहे. यदा कदाचित जर तुमची आई गेली ना, तुमची आई जर गेली तर तुमच्या आईच्या कपाटामध्ये कमीत कमी हलक्या हाताने 50 साडी तरी सापडेल. किती? 50 साडी तरी सापडेल. पण मी तुम्हाला सांगते, पहा, तुमचा बाप यदा कदाचित मरू द्या, त्याच्या कपाटामध्ये त्याचं फाटका बन्यान सुद्धा सापडणार नाही. त्याला बाप म्हणतात हो. तो बाप आज किती जणाला कळालाय? कधीतरी विचार केलाय माई बाप आपण या गोष्टीचा? अहो, जर गोठ्यामध्ये आपल्या बापाचं प्रेत जर पडलेलं असेल ना, तर 4 पायाचा बैल सुद्धा हंबरतो, 4 पायाचं जनावर सुद्धा हंबरतो. पण 2 पायाचा काळजाचा तुकडाच जर हंबरत नसेल तर मला सांगा त्या बापाच्या जीवाला काय वाटत असेल? आपण विचार केलाय कधी? अहो, आज आम्ही मोठ्या स्वाभिमानाने म्हणून घेतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आहोत. आम्ही छत्रपती शिवरायांची मावळे आहोत. तुम्हाला सांगू माझ्या दादांनो, मी तुमच्या बहिणीसारखी म्हणून सांगते. पहा, छत्रपती शिवरायांसारखा गंध लावला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. छत्रपती शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा केली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अंतःकरणामध्ये रुजवावा लागतो, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होत असतात, असे होत नसतात. अहो, छत्रपती शिवाजी महाराज हा फॅशनचा विषय नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊ नका. सांगेन मी तुम्हाला, छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊ नका. छत्रपती शिवरायांना डोक्यात घ्या, तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार. हा विचार कधीतरी केला पाहिजे ना. ओ, हेच आहे. अहो, ज्या वेळेस माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस माझे राजे 32 मानाच्या सिंहासनावरती विराजमान होतात. महाराष्ट्राचा राजा आहे हो, महाराष्ट्राचा राजा. हिंदवी स्वराज्य ज्याने निर्माण केलंय तो राजा आहे. राज्याभिषेक झालाय आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या प्रांगणामध्ये गिरक्या मारतायत, फिरतायत. आऊसाहेब आले आणि आऊसाहेब आल्याच्या नंतर आऊसाहेब म्हणतात, राजे तुम्हाला काय झालंय? तुम्ही का गिरक्या मारत आहात? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं, आऊसाहेब आज आम्ही महाराष्ट्राचे राजे झालो, आम्ही महाराष्ट्राचे राजे झालो, पण आम्हाला या सिंहासनावरती बसत असताना जर आमच्या वडिलांनी आबासाहेबांनी जर पाहिलं असताना त्यांना किती आनंद झाला असता. अहो, महाराष्ट्राच्या राजाला किंमत कळाली हो, तुम्हाला आम्हाला कळत नाही. फार मोठी शोकांतिका आहे. कधीतरी विचार केला पाहिजे. आणि माझं सांगणं असेल, पहा, प्रत्येकाला माझं सांगणं असेल, जशी तुम्ही तुमच्या घरातल्या बहिणीला रिस्पेक्ट देता तशीच घरातून बाहेर गेल्याच्या नंतर प्रत्येक मुलीला रिस्पेक्ट देणं ही तुमची कर्तव्य आहे. हे कर्तव्य, प्रत्येक मुलगी तुमची बहीणच आहे. बस मला सांगा, कधी प्रत्येकाने जर हा विचार जर केला ना, अरे जशी माझ्या बहिणीवरती जर ही वेळ आली तर मला काय वाटेल, हा जर प्रत्येक भावाने जर
जर विचार केला ना तर हे जे काम व्हायला लागले ना हे कधीच होणार नाहीत, कधीच होणार नाहीत. पण याच्यासाठी विचार करावा लागेल. माझं सांगणं असेल, तुम्ही कॉलेजला जाता, मीही कॉलेजला जाते, तुम्हाला अडचणी येतात, मला येतात, मला काही येत नाहीत अशातला काही भाग नाही, असं काही नाही. पण माझं सांगणे आज प्रत्येक मुलगी तक्रार करते की नाही पप्पा असे, नाही सर असे, नाही सर तसे. माझं सांगणं आहे, पहा, तुमच्याकडे कोण कसं पाहतंय, तुमच्याकडे कोण कसं पाहतंय हे महत्वाचं नाहीये. आपण म्हणतो समोरच्याची चुकी अजिबात नाही, सरासर खोटं आहे. आपण म्हणतो तो चुकला, कशाचा चुकला, तो नाही चुकला, तू चुकलीस. का चुकलीस? त्याने जरी वाईट नजर टाकली असली, तू का पाहिलीस? त्याने टाकली ना, पाहू दे त्याला, तुला काय करायचंय. पण आपला असं झालंय, चूक सगळ्यांचीच असते पण मान्य करायला कुणी नाही. माझं सांगणं असेल, पहा मुलींनो, एवढं सक्षम राहा, एवढं सक्षम राहा. तुमच्या जर बॅग मध्ये पाहिलं तर लिपस्टिक, कंगवा, आरसा याच्या पलीकडे दुसरं काहीच निघणार नाही. निघेल का? काही निघणार नाही. पण तुमची बहीण या नात्याने सांगते, घरातून बाहेर जात असताना तुमच्या पर्स मध्ये एक आळणी चटणीची काय भुरकी असते ना आपली, आळणी बिगर मिठाची, पुड्यात भरून ठेवा, तुमच्या पर्स मध्ये ठेवा. गॅरंटीनी सांगते तुमच्यावरती कधीच वाईट वेळ येणार नाही. का? काही जर झालं तर स्वतःचा तुम्हाला संरक्षण करता आलं पाहिजे. कौरक तुम्ही दुसऱ्यावरती अवलंबून राहणार आहेत. स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. स्वतःचं संरक्षण करायला शिका आणि त्याच वेळेस तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हाल. पहा, हाच आई स्त्री शक्तीचा खरा हाच जय जयकार असेल. कधी असेल माहितीये का? ज्यावेळेस एक स्त्री म्हणून तिला समाजात वावरता येईल ना, त्यावेळेस पहा, आज आम्हाला एवढ्या अडचणीत की विचार सुद्धा करू शकत नाही. आम्ही घराच्या बाहेर गेलोत ना तरी सुद्धा आम्हाला अडचणी येत. अहो, या नारदाच्या गादीवरती सुद्धा आम्हाला आज नाकारलं जातंय. कधीतरी आम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. अहो, सीता मातेने एक वेळेस अग्नी परीक्षा दिली, प्रत्येकालाच माहितीये. माझ्या सीता मातेने एक वेळेस अग्नी परीक्षा दिली, प्रत्येकाला माहितीये. पण आज माझी स्त्री पावलांना अग्नी परीक्षा देते. या गोष्टीचा पण कधीतरी विचार केला पाहिजे. पावलांना आज एवढी संकट आमच्या जीवनामध्ये आहेत, एवढी संकट आहेत. माझ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, आम्हाला ज्ञात आहे. आम्ही घराच्या बाहेर जातो, घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर घरी येईपर्यंत बापाला चैन नसतो आणि माईलाही चैन नसतो. कधीतरी विचार केलाय आम्ही? आम्हाला वाटत नाही आम्ही कलेक्टर व्हावं, आम्हाला वाटत नाही आम्ही इंजिनियर व्हावं, आम्हाला वाटत नाही आम्ही मुलांसारखं बाहेर जावं. सगळ्यांनाच सगळं वाटतं, पण प्रत्येकाला मर्यादा आहे आणि आम्ही त्या मर्यादेचं कधीच उल्लंघन केलं नाही. पहा, आज नुसतं कागदपत्री महिलांना 50% आरक्षण झालंय. फक्त कागदपत्री, काही नाही करायची ती कागदपत्र आम्हाला. जोपर्यंत एक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत नाही तोपर्यंत तुमच्या आरक्षणाचा काहीच फायदा नाही, काही फायदा नाहीये. आम्हाला आमचं आरक्षण फक्त लेखी नकोय, ते आम्हाला साक्षात पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ते तुमच्या मोरगाव मध्ये पाहायला मिळते. तुम्ही भाग्यवान महिला मंडळी आहात, पुरुष मंडळी आहात आणि तुमच्या सर्वांच्या समोर सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. मी महान